जय महाराष्ट्र. मी अनिकेत घरत स्वागत करतो तुमचं अनिकेत घरत या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता चालू आहे नवरात्र, त्यामुळे आम्ही चाललो आहोत नवदेवीच्या दर्शनाला. आणि आपण आता पहिला मान हा आमच्या गावच्या देवीचा म्हणजे सफाळ्याची कुर्लाई माता या मंदिरात जाणार आहोत. तर चला आपण जाऊयात कुर्लाई मातेच्या मंदिरात आणि पहिलं दर्शन तिकडून सुरुवात करूयात. आणि असंच आपण 9 देवांचे दर्शन घेणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आमचं कुर्लाई देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत पारगाव येथे. आमची कुलस्वामिनी श्री भोजाई माता आहे. तर पारगाव इथल्या मंदिरात आपण जाणार आहोत आता. आणि तिथे आपण आता दुसरा दर्शनाचा मान हा आमच्या कुलस्वामिनीला देणार आहोत पारगाव येथे. हे मंदिर आहे आमच्या कुलस्वामिनीचं जे पारगावला आहे. आपण आता या मंदिरामध्ये कुलस्वामिनीचं दर्शन घेणार आहोत. आपलं दुसरं दर्शन देखील झालेलं आहे. आता आपण चाललो आहोत वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला जे तांदूळवाडीला आहे. आणि तिथे जाऊन आपण आता तिसरं दर्शन घेणार आहोत. आपलं तिसऱ्या देवीच्या दर्शनाला आपण चाललो आहोत आता. तर चला आपण आता तिसऱ्या देवीच्या दर्शनाला जाऊया. आता आपण तांदूळवाडीच्या वज्रेश्वरी मंदिराजवळ आलो आहोत. आणि त्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला पहिले पायऱ्या चढाव्या लागतात. आणि पायऱ्या चढून हे वरती मंदिर आहे. आपण आता चाललो आहोत मंदिराकडे. आणि आमचा छोटा स्वतः पायऱ्या चढत चाललेला आहे. सगळ्या पायऱ्या तो एकटाच चढणार आहे. तर मित्रांनो, आपण फिरायला निघालो आणि पाऊस आला नाही असं कधी झालंय. तर नेहमीप्रमाणे आपण नवदुर्गेला निघालो आणि पावसाने देखील आपली साथ दिलेली आहे. आता नवदुर्गा आपण फिरताना पाऊस देखील आपल्या सोबतच असेल. लवकरात लवकर पाऊस थांबावा एवढीच इच्छा, बाकी काही नाही. आपलं आता चौथं दर्शनाला आपण चाललेलो आहोत, खामजाई देवीच्या दर्शनाला. आणि आता चौथं दर्शन आपण करून तिकडून निघू. आणि पुढे आपण 5व्या दर्शनासाठी आपण वडराईच्या देवीकडे जाणार आहोत. तर आता आपण चौथं दर्शन करूया. तर मित्रांनो, आपण आता 5व्या देवस्थानी आलेलो आहोत आणि 5वं देवस्थान आहे आपलं स्वयंभू मैकावती देवी जे आहे वडराईमध्ये.
तर आपण आता त्या देवीचं दर्शन घेऊन पुढे निघूयात 6व्या देवीकडे. तर आता आपण जाऊया महिकावती देवीच्या दर्शनासाठी. मित्रांनो, आपलं 6वं दर्शन झालेलं आहे महाकालिका मातेचं आणि आता आपण तिकडून थेट निघालो आहोत माकुणसार येथे चामुंडा देवीच्या दर्शनासाठी. तर पावसाने जरा आपल्यावर मेहरबानी दाखवलंय, थांबलाय. बघूया आपल्याला कुठे परत पाऊस लागतो का. बाकी दर्शन चालूच आहे आमच्यासोबत. तुम्ही पण नवदेवींचं दर्शन घ्या. व्हिडिओला शेवटपर्यंत साथ राहा आणि व्हिडिओ बघत राहा. आपण आता चामुंडा देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आणि चामुंडा देवीच्या मंदिरासमोर असा भला मोठा असा तलाव आहे आणि मस्त सुशोभीकरण केलेलं आहे त्याचं आणि समोरच चामुंडा देवीचं मंदिर आहे. तर आता आपण रामबाग येथे पोहोचणार आहोत. रामबाग येथे नवदुर्गा देवीचं दर्शन करून आपलं 8वं दर्शन पूर्ण होणार आहे आणि 9वं दर्शन झाल्यानंतर आपण लगेचच तिकडून निघणार आहोत, कारण आपल्यावर पावसाची कृपादृष्टी ही चालू आहे. पालघर साईडला पाऊस नव्हता, पण सफाळे केळवा या साईडला पाऊस चालूच आहे. तर चला आपण आता जाऊया नवदुर्गा देवीच्या दर्शनासाठी रामबाग येथे. तर मित्रांनो, आपण आता एकविरा आईच्या दर्शनासाठी पोहोचलेलो आहोत आणि एकविरा आईचं दर्शन आपण घेऊयात वळणवाडी माकुणसार येथे. आणि अशाच प्रकारे ते दर्शन झाल्यानंतर आपल्या नवदुर्गा या पूर्ण होणार आहेत. तर चला लवकर दर्शन घेऊयात आणि नवदुर्गेचे दर्शन पूर्ण करूयात. फायनली आपल्या नवदुर्गेचे दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण घरी चाललेलो आहोत. तर तुम्हा सगळ्यांना नवदुर्गेचं दर्शन झालं असेल तर आपल्या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो पण करा, लाईक पण करा, कमेंट पण करा आणि पाहिजे मनात ते करा. बाकी काय, सबस्क्राईबच्या बाजूला घंटी आहे तिथं पक्के 4-5 वेळा दाबा, म्हणजे तुमच्या देवळात जशी घंटी वाजवतात तशी घंटी दाबत राहा. चलो, बाय बाय.